वाशिम जिल्ह्यामध्ये 7व्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट कायम आहे। वाशिम जिल्ह्यात 7व्या दिवशी पंपावरती नो स्टॉकचे फलक लागलेत। सध्या खरीपाचा हंगाम तोंडावर आहे। शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरसाठी डिझेलची मागणी अधिक असते, मात्र डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। वाशिम जिल्ह्यात 7व्या दिवशी ही डिझेलचा ठणठणाट पाहायला मिळतोय। अनेक पेट्रोल पंपावर जर पाहायला गेलं तर दिवसातून कुठेतरी एक वेळा टँकर येते आणि काही तासातच हे डिझेलचा साठा संपून जात असल्याचं चित्र आहे। खरीप हंगाम तोंडावर आहे। ट्रॅक्टरचे कामं, शेती मशागतीचे कामं असतील किंवा JCBनं आपलं शेत मशागत करण्याचं काम असेल, हे मोठ्या प्रमाणात चालू आहे। आता खरीप हंगाम अवघ्या 10 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि अशातच जर डिझेल मिळत नसेल तर शेतीची कामं नेमके कसे होणार, त्याकरिता शेतकऱ्यांचा डिझेल मिळवण्यासाठी मोठा आटापिटा होताना दिसतोय। कॅनाच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसतंय। माझ्यासोबत इथले पेट्रोल पंपावरची एक कर्मचारी आहे। दादा, मला सांगा काय परिस्थिती आहे? टँकर रोजचं एक टँकर येऊन राहिलेलं आहे आणि 4 ते 5 घंट्यात खलास होऊन राहिलं। अच्छा, कॅनावाल्याची लाईन लागून राहिली, त्याच्यामुळे टँकर 4 घंटे 3 घंट्यात खलास। अच्छा, नंतर काय होते? गिरायकाची अशा अंगावर मारायला जोर करतात। बरं, अक्षरशः डिझेल संपल्यानंतर ग्राहक संतप्त होतात आणि अंगावर मारण्यासाठी पण येतात, असाही इथं कर्मचाऱ्याकडून सांगलं जात आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर हा डिझेलचा हाहाकार किती दिवस पाहायला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.